मी तुम्हाला अनेक प्रकारचे राईस दाखवलेले आहेत, पण आज मी पोटॅटो राईस दाखवणार आहे। तर पोटॅटो राईस साठी लागणारी साहित्य आहे शिजवलेले बटाटे, शिजवलेला भात, भिजवलेले मटार किंवा तुम्ही फ्रोझन मटार पण आणू शकतात। त्याचप्रमाणे लसूण अद्रकची पेस्ट, मी लसूण अद्रकची पेस्ट केलेली नाही आहे, पण आता लसूण अद्रकची पेस्ट करून घेणार आहे। त्याचप्रमाणे कांदा, मीठ, लवंग, मोहरी, जिरे, कुणाला जर मिरे आवडत असेल तर मिरे टाकू शकतात, पण मी मिऱ्याची पावडर करणार आहे, केलेली आहे आणि ती मिऱ्याची पावडर टाकणार आहे। त्याच प्रकारे मी दालचिनीची पावडर पण टाकणार आहे। दालचिनीची पावडर, हळद, लाल तिखट आणि मोहरी। तर हे झालं साहित्य। तर मटार जे आहेत ते मी भिजवलेले आहेत, तुम्ही हे मटार फ्रोझन मटार पण वापरू शकतात। जर भात 1 वाटी घेतला असेल तर बटाटे 2 वाटी करून घ्यायचं आहे, कट करून। फोडणीसाठी तुम्ही तेल किंवा तूप वापरलं तरी चालेल, पण तेलामध्ये फोडणी ही छान लागते, म्हणून आपण तेल घ्यायचं आहे। आणि बटाटे जे आहेत ते खिसून घेतले तरी चालतील, कट करून घेतले तरी चालतील, किंवा अर्ध्या बटाट्याची प्युरी करून त्यामध्ये भातामध्ये टाकली तरी चालते। पण आता मी हे जे बटाटे आहेत ते एकदम बारीक चॉप करून घेणार आहे। तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे। आपण ह्यामध्ये आता मोहरी टाकून घेऊयात, मोहरी, जिरे, त्याप्रमाणे लसूण अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची आहे। कांदा हा ब्राऊन कलरचा होऊ द्यायचा आहे आणि मग त्यामध्ये आपण मटार टाकून घेऊयात आणि शिजवलेले बटाटे टाकून घेऊयात। ह्यामध्ये मी आता जे बटाटे शिजवलेले आहेत ते बटाटे टाकलेले आहेत। आपण यामध्ये थोडी एका बटाट्याची प्युरी करून, एका बटाट्याचे बारीक पीस करून टाकले तरी चालतात। मी भात हा मोकळा करून घेतलेला आहे। तर भातामध्ये आपण आता मीठ टाकून घेऊयात, मीठ, दालचिनी पावडर आणि मिरे पावडर हे आपल्या चवीप्रमाणे घ्यायचं आहे आणि आवडीप्रमाणे पण घ्यायचं आहे। आपल्याला जर आवडत असेल तर टाकू शकतात। आता हा जो भात आहे तो आपण ह्या कढईमध्ये आपण टाकून घेऊयात आणि छान वाफेजून घेऊयात। मी भात टाकलेला आहे। कुणाला यामध्ये जर मिरची आवडत असेल तर मिरची पण टाकू शकतात, पण मी थोडंसं लाल तिखट टाकून घेत आहे। आणि कोणाला जर लिंबू आवडत असेल तर लिंबू पण टाकू शकतात। हे चांगलं आपण आता मिक्स करून घेऊयात। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा। धन्यवाद।